सभापती राम शिंदे यांनी काही मित्रांना वाचविण्यासाठी जामखेडकरांना वेठीस धरलं. आमदार रोहित पवार. समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ मार्ग आणि नीट पेपर फुटीवरही रोहित पवारांचे गंभीर आरोप. गेल्या 3 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. जामखेड वगळता इतर ठिकाणाचे अतिक्रमणे निघतात. जामखेडमधील अतिक्रमण निघत नाही, कारण काही अतिक्रमणधारक सभापती राम शिंदे यांचे मित्र आहेत. मित्रांना वाचविण्यासाठी त्यांनी जामखेडकरांना वेठीस धरला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे, असे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. आज जामखेड शहरातील बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय यासह विविध कामांची पाहणी आमदार रोहित पवार यांनी केली. यावेळी ज्येष्ठ नेते राजेंद्र कोठारी, अमोल राळेभात, नगरसेवक वासिम सय्यद, रमेश अजबे, विजयसिंह गोलेकर, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण जाधव, सागर कोल्हे, काका राळेभात, राजेश गोरे, इस्माईल सय्यद, नगरसेवक वासिम शेख, गणेश उगले, युवराज उगले, विश्वनाथ राऊत, ॲडव्होकेट मयूर डोके, शाकीर सय्यद, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शशिकांत सुतार यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्ग, प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग आणि नीट पेपरफुटी प्रकरणावर गंभीर आरोप करत राज्यातील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की आता प्रस्तावित शक्तीपीठ मार्गावरही तसाच प्रकार सुरू आहे. नाशिकमधील अशोक खरात यांनी सोलापूर परिसरात शक्तीपीठ मार्गालगत जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांनी केला. 2 लाखात घेतलेली जमीन पुढे कोट्यवधींना जाईल या अपेक्षेने व्यवहार झाल्याचे त्यांनी म्हटले. रस्ता नेमका कोठून जाणार याची माहिती काही मोजक्या लोकांनाच आधी कशी मिळते, शासनाशी संबंधित लोकांनी ही माहिती कशी मिळते, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. हा संपूर्ण प्रकार भ्रष्टाचाराचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. 2024च्या नीट परीक्षेत 280 पैकी तब्बल 180 प्रश्न गेस पेपरमधून आल्याचा दावा करत त्यांनी पेपरफुटीचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. पेपर रद्द झाला असेल, पण यामागे जबाबदार कोण? त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. जमीन घोटाळा असो किंवा पेपरफुटी, दोन्ही ठिकाणी सामान्य माणूसच भरडला जात असल्याचे सांगत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर आरोप करत म्हटले की जामखेड शहरातील अतिक्रमण काढण्याऐवजी दांगडधिंगा मित्रांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी इंदोरला गेले होते की गुंडांसोबत छायाचित्र काढण्यासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही पुण्यातील एका गुंडाला परदेश प्रवासाचा दाखला मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. सध्या ते विमान आणि हेलिकॉप्टरने फिरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच विमान प्रवास टाळावा असे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना आता जमिनीवर यावे लागेल, असा टोला त्यांनी लगावला. राम शिंदे यांच्या पदाचा मतदारसंघाच्या विकासासाठी उपयोग झालेला दिसत नाही, असेही ते म्हणाले. नगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाबाबत आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र जामखेड शहरातील रस्त्याच्या कामात काही व्यापारी अडथळा ठरत असून ते राम शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप त्यांनी केला. कचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटातून कोण फायदा घेत आहे हेही लोकांसमोर यायला हवे, असेही त्यांनी म्हटले. प्रतिनिधी नासिर पठाण, सहपत्रकार सुदाम वराड, जामखेड. सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोल खूप महाग झालं आणि परदेशी दौरा करू नका. आज शरदचंद्र पवार साहेबांनी एक लेटर लिहिलं की सर्वपक्षीय बैठक झाली पाहिजे, तर त्याबद्दल काय वाटतं? एक समजून घ्या की पेट्रोल डिझेलचे भाव का वाढलेत आज. त्याचं मुख्य कारण आहे की आपलं जे देशातलं परराष्ट्र धोरण आहे ते गणलंय नाही तर फसलंय. इराणबरोबर ज्या पद्धतीचे आपले संबंध होते ते या सरकारला नीट ठेवता आले नाही. अमेरिकेसमोर आणि इस्रायलसमोर मैत्री दाखवण्याच्या नादामध्ये, झप्पी देण्याच्या नादामध्ये देशाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान हे झालेलं आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे, आणि पवारसाहेबांनी सुद्धा ते सांगितलेलं आहे की परराष्ट्र धोरण करण्यामध्ये व या देशामध्ये जी अडचणीची परिस्थिती आज आलेली आहे, गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, डिझेल मिळत नाही, प्लास्टिक महाग झालं आहे, त्याच्याचबरोबर जे खतं आहेत ती महाग झालेली आहेत. या सगळ्या परिस्थितीवर आपल्याला जर देश म्हणून मात करायची असेल तर एकत्रित येणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने आदरणीय पवारसाहेबांनी ते पत्र त्या ठिकाणी लिहिलं गेलं असेल असं मला तरी वाटतं. त्याचबरोबर तेल खाऊ नये,
आणि अजून बाहेर फिरणं करू नये, म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. कारण का लोकांनी मतदान तुम्हाला कशासाठी दिलं आहे की तुम्ही सत्तेत यावं आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना सेवा द्यावी. आता इथंच लोकांना तुम्ही सांगताय की हे करा आणि ते करा. त्याच्याचबरोबर दुर्दैव असं सोन्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोन्याच्या व्यवहारामध्ये आणि दागिने करण्यामध्ये अनेक मजूर असतात, अनेक काम करणारे लोक असतात, करोडो लोक या देशामध्ये काम करतात. सोनं घेऊ नका असं तुम्ही बोललात वर्षभर, तर त्या व्यवसायामध्ये जी अडचण त्या ठिकाणी येऊ शकते आणि तिथं जर लोक बेरोजगार झाली तर काय, ज्याला जमते ते घेत आहेत. पण देशातले अनेक लोक आज जर बघितलं तर त्यांच्याकडे असणारं सोनं हेच कुठेतरी तारण देऊन त्याच्यावर पैसे लोकांनी उचललेत. कारण का गरिबी एवढी देशामध्ये वाढत चाललेली आहे, महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. आणि हे सगळं बोलत असताना मुंबईचे त्यांचे जे प्रमुख आहेत भाजपचे, ते मात्र 20-20 गाड्यांचा ताफा घेऊन इकडं तिकडं फिरत आहेत. म्हणजे आम्हाला सांगण्यासाठी ब्रह्मज्ञान आणि तिकडं मात्र कोरडा पाषाण अशी दुर्दैवाने त्या ठिकाणी परिस्थिती. पण आम्हाला असं कळलंय कदाचित भाजपच्या नेत्यांच्या गाड्या त्या पाण्यावर चालतात आणि तेलाच्या बाबतीत सुद्धा तेल न वापरता पाण्याची फोडणी कशी द्यायची हे कदाचित त्यांचे मंत्री आणि भाजपचे नेते आणि कार्यकर्ते हे नक्कीच लोकांना शिकवतील असं आम्हाला वाटतं. दादा, एकंदरीत परिस्थिती पाहिली तर राष्ट्रीय महामार्गाचे संदर्भात खूप प्रश्न, म्हणजे मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांच्या आहेत, त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कवडीमोल जमिनी ते स्वस्तात घेतात आणि परत राष्ट्रीय मार्ग ही गोपनीयता आहे, म्हणजे काकेत कळसा गावाला वळसा हे एक पद्धतीने, तर त्याबद्दल काय? त्यावेळेला समृद्धी महामार्ग जेव्हा झाला होता तिथं 2 वर्षाआधी अनेक अधिकारी व नेत्यांच्या जवळच्या लोकांनी जमिनी विकत घेतल्या शेतकऱ्यांकडनं अतिशय कमी भावामध्ये. आणि मग जेव्हा तिथं रस्ता जाहीर झाला त्यानंतर मोठ्या चांगल्या भावामध्ये तिथं जमिनी परत एकदा घेण्यात आला. म्हणजे पैसा हा शेतकऱ्याला गेला नाही, मधल्या दलालांना गेला. आणि तशीच काहीतरी परिस्थिती आता जो शक्तिपीठ मार्ग बनवला जातोय, आता नाशिकचा तो भोंदूबाबा खरात त्याचं आणि सोलापूरचं काय नातं, तसं त्या भोंदूबाबाली तिथं शक्तिपीठ मार्गावर जमीन घेतली. 2 लाखाला घेतलेली जमीन त्याची अपेक्षा होती की उद्या जाऊन करोड रुपयाला त्या ठिकाणी त्याला विकता येईल. मग या भोंदूबाबाला सांगितलं कुणी? मग या भोंदूबाबासारख्या लोकांना आणि जे अधिकारी आहेत, नाहीतर राजकीय नेते आहेत, नाहीतर इतर लोक जे शासनाची संलग्न आहेत, यांना कसं कळतं की रस्ता कुठून त्या ठिकाणी जातोय? हे सगळ्या गोष्टी एका भ्रष्टाचाराचा एक भाग आहे असं आमचं मत आहे. नीट परीक्षा रद्द झाली त्याच्याबद्दल काय? 24 लाख मुलं नीट परीक्षेसाठी बसत असतात, 1 लाख जागा असतात. सामान्य परिवारातली मुलं कष्ट करून वर्षभर परवडत नसताना सुद्धा महागडे क्लासेस लावून शिक्षण घेत असताना अपेक्षा असते की चला नीटची परीक्षा आपण देऊ शकतो, आई वडिलांचं आपलं स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल. आणि हे होत असताना 2024ला सुद्धा नीटच्या बाबतीत पेपर फुटला. आणि यंदा सुद्धा आपण जर बघितलं तर 280 जे काय प्रश्न होतले त्यातले गेस्ट पेपरमध्ये, म्हणजे जो काही आपला अभ्यासासाठी पेपर काढला जातो, 180 प्रश्न त्यातून निघाले, म्हणजे पेपर फुटलाच. याच्यामध्ये जो भ्रष्टाचार त्या ठिकाणी होतो आणि याच्यामुळे जे सामान्य लोकांच्या मुलांचे जे भवितव्य अडचणीत येतं, त्यामुळे कुठं ना कुठेतरी कारवाई करणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पेपर कॅन्सल झाला असेल, पण याच्यामागे कोण जबाबदार आहे? त्यांना धरा आणि अशी शिक्षा करा की उद्या धाडस नाही झालं पाहिजे या लोकांचं मुलांच्या भवितव्याबरोबर खेळण्याचं. दादा, जामखेडकरांच्या आशा खूप तुमच्यावर आहेत. खूप मोठा प्रश्न आहे की जामखेडमध्ये अतिक्रमण आणि राष्ट्रीय मार्ग होण्यासाठी सभा असतील, परंतु तुम्ही कर्जत जामखेडची एक लोकप्रतिनिधी आहात, तर तुम्ही त्यासाठी काय करणार? नाही, माझे विरोधक जे आहेत राम शिंदे सर, हे इंदोरचं जे काय तिथं अतिक्रमण आहे गुंडांचं काढण्यासाठी इंदोरला गेले होते. एका गुंडाबरोबर फोटो काढला, प्रसिद्ध केला, दाखवण्याचा प्रयत्न केला की बाबा नो मी गुंडाबरोबर आहे. त्याच्याचबरोबर याच्या आधी काही महिन्यांपूर्वी तुम्ही बघितलं असेल, एका गुंडाला पासपोर्ट देण्यासाठी त्यांनी मदत केली, म्हणजे त्या पासपोर्टच्या मध्ये जे अतिक्रमण आहे ते त्यांनी काढून दिलं. याच्यात हे मात्र नेते व्यस्त आहेत. त्यात विमानाने जातात, हेलिकॉप्टरने जातात. आता त्यांची अडचणच झाली, कारण मोदी साहेबांनी सांगितलं विमानात जाऊ नका, आता जमिनीवर यावं लागेल. ठीक आहे, त्यांना त्यांच्या मोठ्या जे कोणी व्यावसायिक आहेत, मोठे गुंड आहेत, त्यांना पडलंय. खरं पदाचा वापर हा विकासासाठी करणं महत्त्वाचं आहे. अपेक्षा आहे की या मतदारसंघामध्ये खूप मोठी कामं त्या ठिकाणी मंजूर होऊन येतील, पण तसं काय होताना दिसत नाही. मिरवाविरवी दुसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी होते. पण हा जो नॅशनल हायवे आहे त्या बाबतीत आदरणीय गडकरी साहेबांची पाठपुरावा करून त्या काळामध्ये मी तो मार्ग तिथं आणला होता. त्यानंतर कामही बऱ्यापैकी तिथं झालं. पण मग काही जी कामं राहिलेली आहेत, खास करून जामखेड शहरातली,
ती जर राहिली असतील तर काही जे मोठे व्यावसायिक आहेत ते आमच्या विरोधकाचे म्हणजे राम शिंदे सरांचे मित्र असल्यामुळे त्यांना कुठंतरी पाठबळ द्यावं आणि त्यांना अडचण येऊ नये म्हणून अख्ख्या तालुक्याला वेटेस धरलंय आमच्या विरोधकाली असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यासाठी तुम्ही काय करणार होता? आत्तापर्यंत करतच आलो आहे ना. आत्तापर्यंत जो रस्ता झाला आहे थोडी सभापतीमुळे झालेला आहे, तो आम्हीच पुढाकार घेऊन लोकांशी चर्चा करून वाईट कसं करता येईल यासाठी झालेला आहे. आता इथं अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे की मला सांगितल्याशिवाय रस्ता तिथं करायचा नाही आणि म्हणून हा रस्ता अनेक दिवस तिथं रखडलेला आहे. पद आहे ना, मग पदाचा वापर जरा विकासासाठी करा. कधी करताना तिथं बघितलंय का आपण? नको त्या गोष्टी या पदाच्या माध्यमातून तिथं केल्या जातं, पण या मतदारसंघामध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना या पदाचा आत्तापर्यंत तरी कुठेही वापर झालेला नाही. आणि नगर परिषदेचा कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट हा कोणाकडे आहे, कोण त्यातून काय मलिदा खाते हे जरा लोकांना जर कळलं तर बरं राहील.